मंडळी आपलं चिकन झालेलं आहे। आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया। हे पहा खूपच छान, हे पहा खूपच मस्त टेस्टी। मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही रेसिपी नक्कीच जरूर ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया चिकन रेसिपीला। हे पहा मंडळी, हे 1.5 किलो चिकन आहे। एकदम स्वच्छ धुवून मी 3-4 पाण्याने धुवून एकदम साफ करून घेतलेलं आहे। तर असं आपल्याला चिकन साफ करून घ्यायचं आहे। आणि हे पहा, हे 4-5 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत आणि कोथिंबीर भरपूर, आणि हे कढीपत्ता आहे, आणि हे अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे मी साफ करून घेतले। आता हे बारीक करून घ्यायचे। आता यातले 2-3 कांदे आपण भाजून घेणार आहोत आणि सुकं खोबरं पण अर्धी वाटी भाजून घेणार आहोत। नंतर आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे। आपण याला जरासा लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। नंतर आपण याला खोबरं आणि कांद्याची पेस्ट करणार आहोत। हे पहा मंडळी, कांदा जरासा लालसर झाला आहे। हे पहा, आता आपण हा काढून घेऊया। आता याच्यातच आपण सुकं खोबरं जे किसून घेतलं आहे आणि मिक्सरवर मी वाटून ठेवलं होतं अगोदरच जरासं, ते जरासं आपण इथे भाजून घेऊया। ते पण भाजून आपण कांद्यामध्ये टाकून मिक्स करून पेस्ट करणार आहोत। ब्राऊन कलर झालेला आहे खोबऱ्याचा। आता आपण खोबरं काढून घेऊया। आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली। आता त्याच भांड्यामध्ये हे 2 कच्चे कांदे आपण तुकडे करून घेऊन टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत। हे पहा, हे 2 कांदे आहेत आणि हे 2 मोठे टोमॅटो। अशा पद्धतीने मंडळी तुम्ही बनवून बघा, खूपच छान टेस्टी चिकन बनतं। हॉटेलपेक्षाही तुम्हाला टेस्ट खूपच छान आहे। हे पहा मंडळी, आणि कढीपत्ताही याच्यातच टाकणार आहोत बारीक करून घ्यायला। तर याच्यात जरासं मीठ घालू, थोडंसं जिरं घालायचं। पण वाटण करून घेऊया मंडळी। हे पहा, अशा प्रकारे हे काढलेलं आहे। आता हे बाउलमध्ये काढून घेऊया। हे पहा मंडळी, आता आपण हा कांदा आणि खोबरं वाटून घेऊया। थोडंसं पाणी घालून वाटूया, जेणेकरून बारीक वाटून होईल। हे 2-4 आपण हिरव्या मिरच्या पण घालून वाटणार आहोत। हे पहा, असं वाटण घेतलेलं आहे, एकदम बारीक वाटायचं आहे। हे पहा मंडळी, हे 1.5 किलो चिकन आहे। मी खूप स्वच्छता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। हे पहा, हे 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे। आता याच्यात आपण हळद घालूया, छोटे 2 चमचे। आता याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, हे पण 2 चमचे, आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। हे जिरे पावडर घालूया। तर हा थोडासा घाटी मसाला आहे मंडळी, 1-1.5 चमचा घालते। नंतर आपण फोडणीला पण वापरणार आहोत। वाटण पहा, हे आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। हे पहा, हे असं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मंडळी 1 लिंबू पिळून घेणार आहे मी। हा पहा, हा 1 लिंबू मी पिळून घेतलेला आहे। आता हे आपण 10 मिनिट असंच ठेवणार आहोत।
आणि नंतर आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी मी हे पहा 2 कच्चे कांदे आणि 2 टोमॅटो कच्चे ह्याचा पेस्ट करून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घालून. आता हे आपण फोडणीला वापरणार आहोत. तर मंडळी तेल गरम झालं आहे. मी हे 2-3 पळे तेल घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे थोडेसे जिरे घालणार आहोत. थोडेसे जिरे घालूया. तेच आता मी हा घाटी मसाला घालणार आहे. मी गरम मसाला एक्स्ट्रा वापरत नाही, कारण मग घाटी मसाल्यामध्येच माझे सर्व मसाले आहेत, त्यामुळे मला त्याची गरज नाही पडत. आता हा घाटी मसाला छान ब्राऊन झाला आहे. आता हा 1-2 चमचे आलं लसूण पेस्ट घालूया. आता हा कच्चा कांदा आणि 2 टोमॅटो कच्चे हे पेस्ट केलेले ते आपण याच्यात घालूया. आता त्याच्यात आपण मीठ घालूया. मगाशी आपण चिकनमध्ये मीठ भरपूर घातलं आहे, त्यामुळे हे मसाल्यासाठी थोडंसं घालतो आहे. आता हे छान असं परतू द्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे. चिकन घालून घेऊया. आता हलवून घेऊया. हे पहा किती छान मस्त वरती हे तर्री आली आहे बघा, खूपच छान. आणि हे पाणी हे चिकनला सुटलेलं आहे. मी पाणी जरा पण टाकलेलं नाही. हे त्याच्या स्वतःच्याच पाण्यामध्ये हे पहा असं झालं आहे. आणि हे मीडियम गॅसवरतीच शिजवून घ्यायचं आहे. अजून याला 10-15 मिनिट लागतील. मध्ये मध्ये आपण याला हलवायचं आहे 2-2 मिनिटांनी, 5 मिनिटांनी. मंडळी आपलं चिकन झालेलं आहे. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. हे पहा खूपच छान. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील चमचमीत रेसिपीमध्ये. थँक्यू.